चला ठीक सर, सामनातून आग्रह करण्यात आलाय आणि त्याच्यावर जे बच्चू कडू परीक्षणाची टीका करण्यात आली. तर असं म्हणले की बच्चू कडू यांनी जे वेगळीकरण केले युवन समाधी घेतली. बच्चू कडूने शिवसेनेत सामील होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे. एखादा आमदार स्वतःच्या ताकदीवर 3-3 वेळा जेव्हा अपक्ष म्हणून निवडून येतो, निश्चितच त्याला काही पार्श्वभूमी असते. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना त्यांनाच याची कल्पना आहे की नेमकी राजकारणाची दिशा काय असेल. परंतु त्याच्या विरोधात हे जे काही लोक बोंब मारतायत, यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेला घरोबा ही आत्महत्या नव्हती का? हे पक्ष संपण्याचं लक्षण नव्हतं का? ज्या विचाराला कधी शिवसेना प्रमुखांनी जवळ केलं नाही त्या विचाराशी संगत करून, संगत नाहीये तर शय्या करून अशा प्रकारे राज्य चालवणं हे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत होतं का? म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा तुमच्यामध्ये आजही जे पक्षामध्ये आहेत असं तुम्ही समजता त्या लोकांची काही काळापूर्वी काय भूमिका होती याचा विचार त्यांनी केला पाहिजे. म्हणून आम्ही काय करतोय किंवा इतर पक्ष काय करतात यापेक्षा आपल्या घरामध्ये डोकून पाहिलं तर मला वाटतं ते बरं राहील. भाजपने जे आहे ते भविष्यातील निवडणुका सोबळावर लढवण्याची तयारी सुरू केली. दादाचा पक्ष सुद्धा गिळण्याची तयारी सुरू केली. उद्या शिंदेचे आमदार सुद्धा भाजपात जातील असा दावा सुद्धा सामनातून करण्यात आला. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. उद्या उभाट्याला जर असं वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या बरोबरच राहणार आहे आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करणार आहेत तर ते स्वप्नात आहेत, स्वप्नात. म्हणून स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तविकतेला समोर गेलं पाहिजे. आम्ही येणाऱ्या कोणतंही संकट किंवा आव्हान असेल त्यांना स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि म्हणून आम्ही कोण काय करतं यापेक्षा आमचा पक्ष आम्ही कसा पुढे घेऊन जायचा याची चिंता आम्ही करत असतो. इतरांवर टीका करून आपला पक्ष वाढत मोठा होईल अशा स्वप्नामध्ये आम्ही नाही. महेश शिंदे जे आमदार आहेत तुमचे, तर तिथले त्यांचे जे कट्टर विरोधक आहेत त्यांना शंभूराजे देसाई यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. खरं तर महेश शिंदे कुणाचे, हा खरा प्रश्न आहे. ते तुमचे आहेत की भाजपाचे आहेत? कारण त्यांनी तशा पद्धतीचं वागणूक पण पाहायला मिळाली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत. एक तर त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का आणि ही पुढची तयारी आहे का पक्षप्रवेश? महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी, अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता. तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती. तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच. परंतु त्याचे विरोधक असले म्हणून पक्षात घ्यायचं नाही ही भूमिका नाही. विरोधक काय आहेत हे तपासून सुद्धा घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं शंभूराज देसाईंनी ज्यांचा पक्ष प्रवेश घेतलाय तो एकनाथ शिंदे साहेबाला विचारूनच घेतला असावा. त्यांना विचारल्याशिवाय कुणाचाही पक्षामध्ये प्रवेश होत नाही आणि कुणालाही पद दिले जात नाही. म्हणून उद्या तिथलच्या राजकारणामध्ये काय बदल होतील याची लवकरच आपल्याला माहिती मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेब काही काळात त्यांचे निर्णय सुद्धा जाहीर करतील. असं की त्यांच्या कार्यक्रमात तुमच्या नेत्यांचा फोटो नसतो आणि तुमच्या कार्यक्रमात त्यांचा फोटो असतो. काय संदेश आहे, काय घ्यायचं? आता ह्या ज्या काही ज्याला आपण म्हणतो घरातलं भांडण, आता हे कोणत्या स्तराला गेलं याची मला कल्पना नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब निश्चित आताही
हे भांडण मिटलं पाहिजे, हे आपण आपसामध्ये भांडू नये या भूमिकेत आहे. आणि म्हणून या पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित त्यांना बोलून घेतलं जाईल, त्यांना विचारलं जाईल. आणि जर अखेरला अंतिम काही कटून निर्णय घ्यायचा असेल तर तो एकनाथ शिंदे साहेब घेतील. महेश शिंदे विरहित पक्ष तिथे आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे या पक्ष प्रवेशातून. माणसावर पक्ष नसतो, पक्षाच्या सपोर्टवर माणसाचं नेतृत्व तयार होत असतं. निश्चित काही नेत्यांची वैयक्तिक ताकद असते, हे नाकारता येत नाही. परंतु आम्हीच पक्षापेक्षा मोठे असं समजण्याची चूक काही लोक करतात, त्याचा परिणाम त्यांना निश्चित भोगावा लागतो. काल तुमचं उद्घाटन झालं, इतका शो करण्याची काही गरज नव्हती. अरे बाबा, तुम्हीच केलंय सगळं, हे सगळं दिसतंय हे तुम्हीच केलं आहे, असं संजयजी राऊत म्हणाले. कालच्या सगळ्या याच्यावर VIP कल्चर निर्माण करताय, सर्वसामान्यांना त्रास देत आहे. कालची ट्रॅफिक जाम आणि ओव्हरऑल त्यावर हे बघा, एखादं काम केल्यानंतर लोकांपर्यंत तो मेसेजही गेला पाहिजे आणि त्याचं क्रेडिट घेतलंही पाहिजे. राजकारणामध्ये कोणत्याही कामाचं क्रेडिट घेणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही काय केलं? माझं कुटुंब माझी जबाबदारी, किती जाहिरात केली होती त्याची, आवश्यकता होती त्याची, आणि तुम्ही तर त्या जाहिरातीप्रमाणेच वागलात. माझं कुटुंब माझी जबाबदारी, बाकीचे गेले उडत. एकनाथ शिंदे साहेबांनी असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असेल, की आमचं विजन जे आहे, पुण्याच्या लोकांना होणारा त्रास किंवा इतर ठिकाणचे असलेले उद्घाटन हे लोकांच्या भूमुख असलेले कार्यक्रम होते. म्हणून ते कार्यक्रम करताना लोकांना सुद्धा त्यांना माहिती सुद्धा जाते आणि आपला महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाते. म्हणून अशा गोष्टीचं सुद्धा दुःख तुम्हाला होत असेल, विकासाच्या कामाचं दुःख होणार तुम्ही लोक. आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत आणि रस्त्यावर येऊनच जी कामं झाली ते ठामपणे लोकांसमोर मांडतो. या कुटुंब आणि जबाबदारीवर त्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्या काळात आव्हान होतं ते लोकांची प्राण वाचवणे. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेचा प्राणही त्यांनी वाचवलेला आहे, हेही लक्षात ठेवा. अच्छा, मग यांच्या काय घरात काय जादू मंत्र चालत होतं का? कबंगाचे बाबा बसले होते. करोनाच्या काळामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या जवळ जाणं गरजेचं सुद्धा होतं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की ऑक्सिजनचे टँकर कसे थांबवण्यात आले होते, रेमडेसिवीरचे असलेला तुटवडा कसा पूर्ण करण्यात आला होता, अनेक ठिकाणी कॅम्प कसे लावण्यात आले होते. आणि घरी बसून VC वर जर तुम्ही लोकांचे प्राण वाचवत असाल तर मला वाटतं हा एक सुद्धा नवीन बाबाचा चमत्कारच समजावा लागेल. ही बाबागिरी करून असे लोक बरे होत नसतात. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कोरोनाचा हे झाला होता, संसर्ग झाला होता, त्यांनी त्याच्यातून ते सुद्धा बाहेर निघाले, परंतु लोकांची सेवा करणं सोडलं नाही. तुमची सेवा म्हणजे घरात बसून लोकांना आशीर्वाद देण्याची, आमची सेवा म्हणजे लोकांमध्ये काम करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची. हा तुमच्यातला ना आमच्यातला फरक आहे. उदय सामंत परवा आले होते, जरांगे यांची भेट घेतली. दोन वेगवेगळ्या चर्चा आहे. एक म्हणजे तुमच्या पक्षाने जरांगे यांना विधान परिषदेचं तिकीट ऑफर केलं होतं अशी चर्चा पहिलं, आणि दुसरं ते वर्कआउट झालं नाही म्हणून बच्चू कडूसाठी ची बोलणी तिथं जरांगेंच्या घरी झाली. काय सत्य आहे, काय असं? बघा, जरांगे पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी द्यायची हा प्रश्न मुळात नाहीच, मी हे 100% सांगू शकतो. जरांगे पाटलाला विधान परिषदेवर घ्यायचं किंवा जरांगे पाटलाचं असं मत आहे हे बोलणं चुकीचं आहे. मुळात काही गोष्टीमध्ये आपण अनेक लोकांना, नेत्यांना भेटत असतो. उदय सामंत येऊन सुद्धा त्यांनी त्यांची जी काही भेट घेतली असेल, आता तर कोणतं निवडणूक नव्हती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर त्यांना भेटलो असतो, तुमचा आम्हाला इकडं पाठिंबा पाहिजे, तिकडं पाठिंबा पाहिजे, आज काही चर्चा होती का? परंतु आपण एखाद्याला भेटलो की त्याला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि म्हणून जरांगे पाटलाला उदय सामंतने घेतलेली भेट ही वैयक्तिक होती, कोणतंही राजकारण त्याच्यात नव्हतं. आणि बच्चू कडू हा वेगळा विषय आहे. बच्चू कडू हा आमच्या बरोबर गेल्या 22 पासून आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर त्यांनी राहिलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर त्याचा विश्वास आहे. आणि म्हणूनच एक विदर्भामध्ये एक चांगला कार्यकर्ता जो पहिला शिवसेनेत होता त्यालाच पुन्हा स्वगृही आणण्याची भूमिका ही सर्वांनीच वटवलेली आहे आणि त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिली. याला दुसरी आणखी चर्चा अशी पण आहे की लक्ष्मण हाके यांना उमेदवारी
देण्याच्या तुमच्या हालचाली सुरू होत्या आणि त्यासाठी